महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे। भाजपनं अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे साताऱ्यात आता उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे, हे स्पष्ट झालंय। आणि त्यामुळे 2019च्या पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा उदयनराजे काढणार का, याकडे राज्याचं लक्ष असेल। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। उमेदवारीच्या रूपाने अखेर उदयनराजे भोसलेंची कॉलर टाईट झालीय। भाजपाने साताऱ्याचा सस्पेन्स संपवत उदयनराजेंच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलंय। त्यामुळे साताऱ्यात आता उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होणार हे स्पष्ट झालंय। दरम्यान उमेदवारी जाहीर होताच उदयनराजेंनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित भ्रष्टाचारावरून शशिकांत शिंदेंवरती निशाणा साधलाय। आता जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती हे आरोप झाले, त्यांनी त्याच्यावर काय बोललं नाही। हे म्हणजे रडीचा डाव आहे। ते म्हणतात ना रडीचा डाव, हा त्यांचा रडीचा डाव आहे। इलेक्शन होत राहतात, तुम्ही लोकांच्या पैशाचा जिथे जे व्यवहार झाला आहे, जे वापर केला किंवा भ्रष्टाचार झाला आहे, त्याबद्दल तुम्ही जेव्हा कागदपत्र बोलतात, ब्लॅक अँड व्हाईट जे म्हणतो कागदपत्र, ते तर कुठं नाही। जामीन मिळण्यासाठी कोर्टात का गेला? हे सरळ सरळ भ्रष्टाचार झालाच आहे, केलेलाच आहे। असं हे रडीचे खोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊन, न्यायालयाच्या मैदानात जाऊन आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन होऊन द्या ना। परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा। आजही माझं म्हणणं आहे, जर 4000 कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेन। सगळ्या गोष्टी तुम्ही निवृत्ती घेऊन टाकल्या। उदयनराजे सलग 5व्यांदा सातारा लोकसभेच्या मैदानात उतरले। 2009, 2014 आणि 2019 सलग 3 वेळा त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती विजयाची हॅट्रिक केली। मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर उदयनराजेंनी भाजपाची वाट धरली। त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली। मात्र त्यावेळी राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी उदयनराजे भोसलेंना धूळ चारली होती। हा पराभव उदयनराजेंसह भाजपाच्या चांगलाच जिवारी लागला होता। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय झालं ते पाहूया। राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना 5,79,026 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांना 4,52,498 मतं मिळाली। उदयनराजे 1,26,528 मतांनी विजयी झाले होते। तर 2019च्याच लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादीकडून उभारले आणि त्यांना 6,36,626 मतं मिळाली। तर भाजपाकडून उदयनराजेंना 5,48,903 मतं मिळाली। यामध्ये उदयनराजेंचा 87,723 मतांनी पराभव झाला। बेलेचा खून कोणी केला, कसा केला, हे अख्ख्या सातारकरांना आणि उभ्या महाराष्ट्राला माहिती। लोकांचा मुडदे पाडणारे दुसऱ्यांवर घोटाळ्याचे आरोप करतात, हे जरा आश्चर्यकारकच। ह्यांची कृत्य दुष्कृत्य सगळ्यांनी बघितले, साताऱ्यात पण बघितले आणि सगळीकडे बघितले। गादीचा सन्मान राहील असं त्यांचं वागणं असतं तर ठीक आहे। दिल्लीच्या तख्तापुढे 4 दिवस नतमस्तक होऊन मला तिकीट द्या, हे राजेंनाही आवडलं नसेल। राजेंना जसं शाहू महाराजांना घरी बसून तिकीट दिलं, त्यांना फिरवलं नाही, तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या करत। साताऱ्याचा गादीचा इतिहास फार मोठा आहे। अशा पद्धतीने तिकीट मिळवणं हा गादीचा अपमान। त्या गादीने एकेकाळी दिल्लीला आव्हान दिलं होतं। ती गादी वर बसलेला वारसा हक्क जपणारा हा जर दिल्लीकडे नतमस्तक होत असेल तर तो तुमचा नाही, उभ्या महाराष्ट्राचा अपमान। 2019च्या पोटनिवडणुकीच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपासह उदयनराजेंनी दंड थोपटले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेली साताऱ्याची जागा खेचून आणली, यासाठी उदयनराजेंनी दिल्लीत 2 दिवस तळ ठोकला होता। त्यामुळे 1999 पासून शरद पवारांकडे असलेल्या साताऱ्याच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे। एकतर भारतीय जनता पक्षात आत्मविश्वास सातारच्या जागेबाबतीत नाही। उदयनराजेंना उमेदवारी द्यायची बहुतेकांची न द्यावी अशीच भूमिका असावी, नाहीतर इतके दिवस उमेदवारी जाहीर करायला लागली कशी। त्यामुळं सातारच्या लढतीचा निकाल कालच लागलेला आहे।
सातारामध्ये आमचे शशिकांत शिंदे प्रचंड मताने विजयी होतील. मला वाटतं की तिथं आमची काही अडचण राहणार नाही. रोखठोक राजकीय भूमिका, सडेतोड बोलणं, हटके स्टाईल यामुळे उदयनराजे केवळ साताराच नव्हे तर संपूर्ण राज्यात फेमस आहे. मात्र 2019 मधील पावसातील शरद पवारांच्या एका सभेमुळे होत्याचं नव्हतं झालं. भाजपाच्या तिकिटावरती खासदार होण्याच्या उदयनराजेंच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. त्यामुळे ज्या पावसातील सभेने साताराचा निकाल फिरला त्या मैदानात उदयनराजे पुन्हा उतरलेत. पण उदयनराजेंसाठी लढाई सोपी नसणार हेही तितकंच खरं आहे. कारण सूर्य आग ओकत असतानाही शशिकांत शिंदेंच्या शक्ती प्रदर्शनावेळी शरद पवारांनी हजेरी लावत महायुतीला मेसेज दिलाय. साई सावंतसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.